नमस्कार, मी डॉक्टर मयुरी फ्रॉम डॉक्टर मयुरीज फिजिओथेरपी क्लिनिक। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइजेस बघणार आहोत पिरियड्स मध्ये करण्याच्या एक्सरसाइजेस। आपल्याला पिरियड्स मध्ये जनरली पाय दुखणे, पायात गोळे येणे, पोटात क्रॅम्प येणे, पाठदुखी येणे किंवा ब्रेस्ट हेवीनेस वाटणे, ब्रेस्ट मध्ये पेन होते, या सगळ्या तक्रारी असतात। तर या सगळ्या तक्रारींमध्ये आपल्याला ज्या एक्सरसाइजेस फायदेशीर पडतील त्या एक्सरसाइजेस बद्दल आज आपण बघणार आहोत। आधी आपण पायाचे एक्सरसाइज बघणार आहोत। त्याच्यामध्ये पहिला एक्सरसाइज आहे, तुमच्या नी मधून बेंड करा, मांडीच्या मागच्या बाजूला धरायचं आहे, पाय गुडघ्यातून वरती सरळ करायचा आहे आणि पायाचा पंजा वर खाली करायचा आहे। याच्यामुळे काय होईल, तुम्हाला जे पोटऱ्यांमध्ये गोळे येत आहेत किंवा मांडीमध्ये जे दुखतंय त्याला बराच फरक पडेल। हा एक्सरसाइज दोन्ही पायांचा तुम्ही कमीत कमी 5-5 वेळा तरी करा। ओके, पुढचा एक्सरसाइज आहे, एक पाय तुमच्याजवळ ओढून घ्या, हाताने धरून तुमच्या पोटाजवळ त्याला ओढायचं आहे। यामुळे पोटावरती ताण पडेल, त्याप्रमाणे मांडीच्या मागच्या बाजूचे स्नायू ओढले जातील आणि बऱ्याच जणांना पोटामध्ये क्रॅम्प येणे, गॅस फॉर्म होणे या तक्रारी असतात, तर यामुळे त्याला सुद्धा फायदा होईल। पुढचा एक्सरसाइज आपण जे आता एक पायाला केलं ते दोन्ही पायांना, अजून थोडा पाय तुमच्याकडे ओढून घ्यायचा आहे, सैल सोडा थोडासा, पुन्हा ओढून घ्या तुमच्याकडे, पुन्हा सैल सोडा, पुन्हा ओढून घ्या, रिलॅक्स। पुढच्या एक्सरसाइज मध्ये दोन्ही पाय वाकवा आणि रोटेशन्स करा। याच्यामुळे कमरेच्या भागाला सुद्धा खूप छान वाटेल आणि हे करताना दोन्ही साइडला कमीत कमी 10-10 वेळा तरी करा। रिलॅक्स। आता तुम्हाला एक उशी घ्यायची आहे, ती उशी बरोबर कमरेच्या जवळ ठेवायची आहे आणि त्याच्यावरती झोपायचं आहे। दोन्ही हात वर स्ट्रेच करा, वरती दोन्ही हात, पाय लांब, पायाची बोटं खाली जमिनीच्या दिशेला, फील द स्ट्रेच। ह्याच्याने खूप रिलॅक्स वाटेल। अगदी याच्यामध्ये तुम्ही 5 मिनिटं 7 मिनिटं सुद्धा राहू शकता या पोझिशनमध्ये। रिलॅक्स। आता पालथं झोपूनचे काही एक्सरसाइजेस आपण करूया। दोन्ही हातांवरती वजन घेऊन वरती यायचंय, वरती बघा। यामुळे पोटाचे स्नायू ताणले जाऊन पोटामध्ये जे तुम्हाला क्रॅम्प्स येतात त्या क्रॅम्प्समध्ये निश्चितच मदत होईल। पुढचा एक्सरसाइज म्हणजे बेबी पोज। हा कम्प्लिटली रिलॅक्सेशनसाठी आहे। परत तेच, ह्या एक्सरसाइजमध्ये तुम्ही कितीही वेळ थांबू शकता, ॲज लॉंग ॲज तुम्ही कम्फर्टेबल फील करता। रिलॅक्स। आता आपण ब्रेस्ट पेन, ब्लोटिंग या सगळ्यासाठी काही एक्सरसाइज बघणार आहोत। दोन्ही हात समोर आणि दोन्ही हात ब्रीद इन करता करता मागे घ्या। यामुळे काय होईल, छातीच्या समोरच्या बाजूचे स्नायू ताणले जाऊन आपल्याला जे पेन होतं ते पेन कमी होईल। ब्रीद आउट करता करता हात समोर, ब्रीद इन हात मागे, ब्रीद आउट हात पुढे। हे असं 10 वेळा करा। त्याच्या पुढचा एक्सरसाइज म्हणजे आपण स्मॉल ऑसिलेटरी मुवमेंट्स करणार आहोत। सो त्या मुवमेंट्समुळे घ्या दोन्ही हात मागे, परत रिलॅक्स, मागे, रिलॅक्स। थोड्या फास्ट करायच्या ह्या मुवमेंट्स, मागे, रिलॅक्स। जे स्वेलिंग येतं आपल्याला ब्रेस्टच्या अराउंड, ब्रेस्टच्या वरती, तर ते स्वेलिंग ड्रेन आउट होऊन पेन कमी व्हायला निश्चितच मदत होते। रिलॅक्स। पुढचा एक्सरसाइज परत आपलं ब्लोटिंग, पेन कमी करण्यासाठी ब्रीद इन हात मागे, दोन्ही हात जेवढे ताणता येतील तेवढे ताणा, ब्रीद आउट हात पुढे, ब्रीद इन, ब्रीद आउट, ब्रीद इन, ब्रीद आउट, रिलॅक्स।